आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये जवळपास 1 तास बैठक झालेली आहे। पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान आणि राजनाथ सिंग यांच्यामध्ये ही 1 तासभर अशी बैठक झालेली आहे। 25 फेब्रुवारीला तीनही सैन्य दल प्रमुखांची बैठक देखील संरक्षण मंत्र्यांनी बोलावली आहे। पुलवामा संदर्भात एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे। पाकिस्तानला धडा शिकवा यासाठी संपूर्ण देशभरामधून दबाव वाढतोय। त्यासाठी भारताने वेगवेगळे रस्ते देखील निवडलेले आहेत आणि आता एक आणखी मोठी कारवाई करण्याच्या विचारात भारत आहे असंही म्हटलं जातं आणि त्यासाठी एक मोठा निर्णय सरकार घेऊ शकतं असं देखील म्हटलं जातं। आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांच्यामध्ये ही बैठक झाली आहे। ही पाचही दृश्य आपण इथे पाहतोय। 25 फेब्रुवारीला तीनही सेना दलाच्या प्रमुखांची बैठक संरक्षण मंत्र्यांनी बोलावली आहे। ट्रम्प यांनी सुद्धा सध्या देशात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये स्फोटक स्थिती असल्याचं म्हटलेलं आहे। ही स्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतोय असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं होतं। आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, मात्र त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानची कशी घाबरगुंडी उडाली आहे ते दिसत होतं।